भाजपचे नेते किरीट सोमय्या हे कोल्हापुरात पोहोचलेत. अंबाबाईचं ते दर्शन घेणार आहेत. कोल्हापुरात त्यांचं स्वागत केलं जातंय भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांचा ते मेळावा देखील घेणार आहेत कोल्हापुरात. मात्र सध्या किरीट सोमय्या हे कोल्हापुरात पोहोचलेत. मागच्या वेळी जेव्हा कोल्हापूरला निघालेले होते तेव्हा मला कोल्हापुरात येऊ दिलं नव्हतं अशी टीका त्यांनी केली होती हसन मुश्रीफ यांच्यावरती. मात्र आज ते कोल्हापुरात पोहोचलेत. हम तुम्हारे साथ हैं. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा साहेब इकडे साहेब हिसाब दो. काय दर्शन करण्यासाठी आपण आले, काय भूमिका आहे आणि त्याचबरोबर अंबाबाईकडे नवीन साकडे काय करणार आहात, काय ठरवून आलेला? आईकडे आशीर्वाद घ्यायला आलो आहे. कारण की आईचा आशीर्वादामुळे काय करायचं, जे माफिया नेते, माफिया मंत्री, माफियागिरी चालवली होती, लूटमार चालवली होती, आज महाराष्ट्र त्यातनं मुक्त झालेला आहे. काही जाऊन आले, काही आत आहे आणि काहींवर कारवाई सुरू होत आहे. म्हणून मला शक्ती दे हे आशीर्वाद घ्यायला आलो आहे. इथून पुढे काय काय नेमका तुमचा प्रोग्राम असणार आहे? आता मिया हसन मुश्रीफनी मला महालक्ष्मी मातेचं दर्शन घेताना थांबवलं होतं, अडवलं होतं. आता मिया हसन मुश्रीफ ज्यावेळी घोटाळ्यावर एका पाठोपाठ एक कारवाई व्हायला लागली, आधी कंपनी मंत्रालय, त्याआधी इन्कम टॅक्स, आता ईडी, तर मिया हसन मुश्रीफला आता धर्म आठवला. ते म्हणतात भारतीय जनता पार्टी, किरीट सोमय्या मुस्लिम जे नेते आहेत, जे मुस्लिम भ्रष्टाचारी आहे नेते, हसन मुश्रीफ असो, नवाब मलिक असो, असलम शेख असो, त्यांच्या मागे लागले. तर मिया हसन मुश्रीफला आता धर्म आठवला. आधी त्यांचा पक्षाचा कार्यकर्त्यांनी घोषणा केली, किरीट सोमय्याला आत्ता पण कसं येतोय बघतोय. आणि म्हणून मी हसन मुश्रीफला सांगितलं, हो गेल्या वेळी उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, त्यांनी भगवा सोडून हिरवा हातात घेतला होता, म्हणून तुम्ही आम्हाला थांबवू शकले, अटक केली. आता पाहतो कोण मला थांबवतो. पण मी मुश्रीफांवर केलेले आरोप जे आहेत ते निराधार आहेत, अशा प्रकारची भूमिका त्यांची आहे. कुठल्याही प्रकारचे पुरावे नाही आहेत. मी निर्दोष आहेत, माझी मुलं निर्दोष आहेत, एकूणच सर्व इन्व्हेस्टमेंट जे आहे ते रीतसर आहेत, लिगल आहेत, अशा प्रकारचं म्हणणं त्यांचं आहे. काय सांगाल त्याच्याबद्दल? कारवाई होईलच असं वाटते का, विश्वास वाटतो का? त्यांना शुभेच्छा. पण ज्या दिवशी कारवाई तर सुरू झालेली आहे आणि कारवाई संबंधी अधिक माहिती आपण दुपारी प्रेसमध्ये देऊ. ज्या दिवशी कारवाई झाली त्या दिवशी समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर त्या दिवशी जमले आणि कारवाईच्या ठिकाणी देखील जाण्याचा प्रयत्न केला. काय वाटतं, एकूणच दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला का? मोदी सरकारवर कोणी घोटाळेबाज, कोणी माफिया नेता दबाव टाकू शकत नाही. न्यायालयाला कोणीही, म्हणजे मी इंग्रजी शब्द, न्यायालयाला कोणीही इन्फ्लुअन्स करू शकत नाही. मग ते नवाब मलिक असो, किरीट सोमय्या असो की हसन मुश्रीफ असो, संस्थांची माझी जबाबदारी काय की माझ्याकडे तक्रार माहिती आली तर कंप्लेंट घेऊन जाणं, त्याचा पाठपुरावा करणं. पत्रकार आपला धर्म पाळतात, तसाच पद्धतीने इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी शोध घेऊन कारवाई करतात. न्यायालय जो निर्णय देणार तो सगळ्यांना मान्य आहे. दावा आहे तुम्ही तक्रार केली.
थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळखे कोल्हापुरातून आपल्या सोबत आहेत. संपूर्ण दिवसभर किरीट सोमय्यांचा हा कोल्हापुरातला दौरा कसा असणार आहे?